हॅपी मकर संक्रांती. आज सकाळ खूप उजळ होती. खिडकीबाहेर सूर्य छान उबदार प्रकाश देत होता. वा, सूर्य किती छान चमकत आहे, जय आनंदाने म्हणाला. हो जय, आज खास दिवस आहे, ईशा हसत म्हणाली. आज आपण मकर संक्रांती साजरी करतो, आशिष शांतपणे म्हणाला. घरात सगळे एकत्र बसले होते. जय लक्ष देऊन आई बाबांचं ऐकत होता. मकर संक्रांत हा आनंदाचा सण आहे, आशिष हळू आवाजात म्हणाले. या दिवशी सूर्य नवीन दिशेने चालायला लागतो, ईशा सौम्यपणे म्हणाली. सूर्य सगळ्यांना मदत करतो, जय आनंदाने म्हणाला. स्वयंपाकघरात सगळे मिळून तिळगुळ बनवत होते. जय आनंदाने मदत करत होता. हे तिळगुळ आहेत, तीळ आणि गूळ घालून बनवलेले, ईशा प्रेमाने म्हणाली. तिळगुळ खाऊन गोड गोड बोलायचं, आशिष समजावून सांगत म्हणाले. मला गोड शब्द आवडतात, जय हसत म्हणाला. जय दरवाजाजवळ तिळगुळाची छोटी प्लेट धरून उभा होता. वाटल्याने सगळे आनंदी होतात, ईशा प्रेमाने म्हणाली. नेहमी प्रेमाने वाट, आशिष हसत म्हणाले. मी सगळ्यांना देणार, जय अभिमानाने म्हणाला. मोकळ्या मैदानात रंगीबेरंगी पतंग उडत होते. जय पतंगाची दोरी धरून उभा होता. बघा, 0.2 माझा पतंग उडतोय, जय आनंदाने हसत म्हणाला. पतंग आनंद आणि स्वातंत्र्य दाखवतात, आशिष आनंदाने म्हणाले. छान जय, ईशा टाळ्या वाजवत म्हणाली. पतंग उडवल्यानंतर सगळे चटईवर बसले. ते एकत्र बसून खाऊ खात होते. सूर्य ऊब आणि जीवन देतो, ईशा हळू आवाजात म्हणाली. म्हणून आज आपण सूर्याला धन्यवाद देतो, आशिष म्हणाले. धन्यवाद सूर्य, जय गोड आवाजात म्हणाला. घर फुलांनी आणि रंगीबेरंगी रांगोळीने सजले होते. जय आनंदाने मदत करत होता. आपलं घर किती सुंदर दिसतंय, जय आनंदाने म्हणाला. सण आनंद आणतात, ईशा हसत म्हणाली. आणि प्रेम, आशिष शांतपणे म्हणाले. ईशा जयला सूर्याचं चित्र दाखवत होती. आशिष शांतपणे समजावत होते. या दिवशी सूर्य आपला मार्ग बदलतो, ईशा सोप्या शब्दांत म्हणाली. म्हणून आपण मकर संक्रांत साजरी करतो, आशिष प्रेमाने म्हणाले. धन्यवाद सूर्य, जय हसत म्हणाला. रात्री सगळे बाहेर उभे राहून आकाश पाहत होते. ते एकमेकांचे हात धरून उभे होते. मकर संक्रांत आपल्याला कृतज्ञ राहायला शिकवते, आशिष उबदार आवाजात म्हणाले. आणि गोडी आणि प्रेम वाटायला, ईशा हळू आवाजात म्हणाली. हॅपी मकर संक्रांत, जय आनंदाने म्हणाला. कथेचा बोध. मकर संक्रांत आपल्याला गोड वाटायला, निसर्गाचा आदर करायला आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करायला शिकवते. थँक्स फॉर वॉचिंग.